नमस्कार, कसे आहात सगळे? थंडी चालू झाली आहे तर विचार केला मेथीचे लाडू बनवायला घेऊया आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. चला तर मग जास्त वेळ न दवडता मी तुम्हाला झटपट रेसिपी सांगते आणि काय काय मी जिन्नस घेतले होते ते सुद्धा सांगते. हे बघा, एवढे सगळे जिन्नस मी घेतले आहेत आणि सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगते 100 ग्राम मेथीची पावडर मी 2 दिवस तुपामध्ये भिजत घातली होती. तुम्ही 2 दिवसापेक्षा जास्त पण ठेवू शकता किंवा 2 दिवसापेक्षा कमी म्हणजे 1 दिवससुद्धा रात्र ठेवू शकता, पण फक्त रात्री ती थोडी ढवळून घ्यायची एवढीच. 100 ग्राम मी इथे डिंक घेतलेला आहे. ओके. आणि मग वेलची पावडर घेतलेली आहे मी 1 मोठा चमचा, आणि अक्रोड आहे, जवस ज्याला आपण फ्लेक्ससीड म्हणतो ते घेतलेलं आहे, काजू, पिस्ता, बदाम हे सगळे 50-50 ग्राम घेतले आहेत आणि हलीम पण घेतलेलं आहे. मकाणे घेतलेले आहेत मी थोडेसेच घेतले, जास्त नाही, 50 ग्रामपेक्षा पण कमी असतील ते. आणि 100 ग्राम खारीक घेतलेलं आहे. पाव किलो एवढं प्रमाण साधारण मी गव्हाचं पीठ आणि 1 किलो गूळ एवढं मी प्रमाण घेतलेलं आहे. ओके. तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता. सुकं खोबरं घेतले आहे मी 2 मोठी वाटी आणि सूर्यफुलाच्या बियासुद्धा मी इथे घेतल्या आहेत. 50 ग्रामपेक्षा थोड्याशा कमी असतील त्या बिया. ओके. तुम्ही जसं मी सांगितलं ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि आता इथे मी टोप ठेवला होता ना तापत, त्याच्यामध्ये मी तूप घातलं आहे आणि मंद आचेवर मी डिंक आता इथे परतून घेते. व्यवस्थित तो डिंक परतून घ्यायचा आहे, कच्चा अजिबात राहता कामा नये. व्यवस्थित डिंक परतून घ्यायचं आहे, अजिबात घाई करायची नाही याच्यामध्ये. एकदम पेशन्सवाली ही रेसिपी आहे आणि व्यवस्थित तो डिंक असा बघा फुलतो, तर व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सगळा जेवढा डिंक होता 100 ग्राम तो सगळा डिंक मी इथे व्यवस्थित परतून घेतला आहे. सोबतच सगळे ड्रायफ्रूटसुद्धा मी इथे परतून घेतलेले आहेत. बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड आणि काही जणं फ्लेक्सीड्स वगैरे ड्राय रोस्ट करतात. तुम्हाला ड्राय रोस्ट करायची असेल तर ड्राय रोस्ट करू शकता किंवा तुपामध्ये परतून घ्यायची असेल तर तुपामध्ये परतून घेऊ शकता. ओके. मी इथे तुपामध्ये परतून घेतले होते. पंपकिन सीड आणि सनफ्लावर सीड. ओके. मेलन सीड नाही आहे इथे, तुम्हाला हवं तर तुम्ही ते पण घेऊ शकता. ओके. म्हणजे हे सगळे आपले प्रोटीन्स आहेत, हे आपल्या शरीराला खूप छान पोषण देतात थंडीमधून आणि खूप गरजेचं असतं हे थंडीमधून खाणं, आणि स्पेशली स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि डिलिव्हरीनंतर तर मेथीचा लाडू हे एक समीकरणच आहे सगळ्यांसाठी. हे बघा, मी इथे सगळं परतून घेतलेलं आहे तुपामधून व्यवस्थित. आणि आता मी इथे खारीक पावडर जी आहे ती 1 चमचा, थोडासा तूप मला कमी पडला तर मी टाकला आणि खारीक पावडर मी थोडी परतून घेतली इथे. आणि व्यवस्थित थोडासा त्याचा फ्रेग्रन्स येतो, एक व्यवस्थित अरोमा येतो, तो आहे व्यवस्थित परतून घेऊन मी इथे एका मोठ्या परातीमध्ये तो ट्रान्सफर केली आहे. खारीक पावडर जी आहे ती परतून घेतलेली. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं बघा, ड्राय रोस्ट मी फ्लेक्सीड आणि हलीम जे आहे ते मी इथे ड्राय रोस्ट करते. ते मी तुपामध्ये नाही भाजणार आहे, ते मी ड्राय रोस्ट करते व्यवस्थित. आणि थोडंसं तडतड आवाज येईपर्यंत आपण ते ड्राय रोस्ट करायचे, जास्त करपवायचे नाही आहेत आणि मंद आचेवर करायचे. पुन्हा एकदा सांगते, सगळं मंद आचेवर करायचं आहे. हे बघा, हे ड्राय रोस्ट केले, त्याला तर थोडंसं तेल सुटतं, त्यामुळे ते तुपामध्ये परतून नाही, मी ड्राय रोस्टच केले आहेत ते. हे पण मी ट्रान्सफर करून घेतले. आणि आता हे मखाणे घेतले, मी मखाणेसुद्धा मी ड्राय रोस्ट करून घेतले व्यवस्थित. आणि हे बघा, व्यवस्थित ड्राय रोस्ट करून घ्यायचे, कारण आपल्याला हे सगळे एका मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, बारीक पावडर करून घ्यायची आहे. ओके. आता मी ते थंड व्हायला ठेवते. हे सगळे जेवढे मी परतून घेतलेले जेवढे जिन्नस आहेत सगळे मी इथे थंड करायला ठेवते. सुकं खोबरं आहे ते सुद्धा मी ड्राय रोस्ट सुकंच भाजून घेतलं आहे, मी त्याच्यामध्ये तूप वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ते. आणि ते पण मी ट्रान्सफर केलं एका परातीमध्ये, ज्याच्यामध्ये खारीक पावडर काढली होती त्याच्यामध्ये ट्रान्सफर. तुम्ही हवं तर ह्यातलं जे थोडंसं खोबरं आहे ते साईडला काढून ठेवू शकता, म्हणजे अख्खं थोडंसं मेथीच्या याच्यामध्ये त्याचा थोडासा टेस्ट आणि येण्यासाठी. आता मी परत इथे तूप घेते आणि आता गव्हाचं पीठ आपण याच्यामध्ये परतून घेऊया व्यवस्थित. इथे थोडा टाईम लागतो गव्हाचं पीठ व्यवस्थित परतायला. जवळपास मंद आचेवर तुम्ही जरी करायला घेतलं ना 7 ते 10 मिनटं लागतात मंद आचेवर गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायला, आणि ते व्यवस्थितच भाजून घ्यायचं आहे. ओके. गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मी इथे मेथी जी भिजत घातली होती ना ती मी घेतली आहे इथे.
याच्यामध्ये मी टाकते व्यवस्थित. ओके, व्यवस्थित ती मेथी आपण एक जीव करायची आहे. अजिबात त्याच्यामध्ये गुठळी वगैरे नाही राहिली पाहिजे. आपण नंतर मिक्सरमधून काढणारच आहोत हे मिश्रण. हे मी बिना पाकाचे मेथीचे लाडू तुम्हाला दाखवते. बिना पाकाचे म्हणजे गुळाचा पाक नाही करणार आहे मी माझी पद्धत दाखवणार आहे, माझ्या मावशीने जी मला शिकवली होती. हे बघा, इथे ही मेथी जी आहे ती व्यवस्थित गव्हाच्या पिठामध्ये एकजीव झाली पाहिजे. हे बघा, तुम्ही बघू शकता, एकदम व्यवस्थित एकजीव झाली आहे. काहीच गुठळ्या राहिल्या नाही आहेत मेथीच्या वेगळ्या किंवा गव्हाच्या पिठाच्या वेगळ्या, अशा काहीच गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत. व्यवस्थित त्याला एकजीव करायचं आहे. आणि सर्व, पुन्हा एकदा सांगते, सर्व या सगळ्या गोष्टी, या सगळे जिन्नस जे आहेत ते मंद आचेवर करून घ्यायचे आहेत. ओके, पुन्हा ती मी जी मेथी पावडर गव्हाच्या पिठामध्ये जी परतून घेतली होती ते मी ट्रान्सफर करते मोठ्या परातीमध्ये, म्हणजे थोडं थंड होईल ते मिश्रण आपलं. आणि आता जेवढं आपण जे परतून घेतलं तुपामध्ये, डिंक आणि ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं आपण ते मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. हे बघा, मी डिंक काढला आहे आता मिक्सरमधून बारीक करून. आणि आता अशाच प्रकारे मी सगळे ड्रायफ्रूटसुद्धा बारीक करणार आहे. थोडेसे खडसर राहिले दाणेदार तरी चालतील, काही हरकत नाही. एकदम पावडर करू नका, काही हरकत नाही. थोडं जाडसर राहू दे, जसं तुम्हाला आवडेल तसं. मी थोडीशी जाडसर ठेवली आहे, एकदम ही बारीक नाही करून घेतली आहे. मी एकच मोडवर ठेवलं, फर्स्ट मोडवरच ठेवला होता मिक्सर मी. आणि अशा प्रकारे मी बाकीचेसुद्धा जे ड्रायफ्रूट्स आहे ते मी आता मिक्सरमधून काढते. जी फाईन पावडर बनवूया आपण एक. हे बघा, थोडं दरदरा म्हणजे जाडसर थोडंसं राहिलेलं आहे. तुम्हाला पिस्त्याचे तुकडे दिसू शकतात त्याच्यामध्ये. बघा, अगदीच बारीक केलं तरी चालेल, पण ते पीठ लागतं, त्यामुळे म्हणजे थोडंसं ते असं ड्रायफ्रूट्सचे क्रंच आले तोंडामध्ये ते छान वाटतं, म्हणून मी ते जाडसर ठेवलं आहे. आता बाकीचे जे आपले फ्लेक्सीड, हलीव आणि पंपकिन सीड, सनफ्लावर सीड वगैरे आहे ते सुद्धा मी सगळं एकत्र याच्यामध्ये मिक्सरमध्ये एका फर्स्ट मोडवर फिरवून घेतलं आहे. बघा, व्यवस्थित फिरवून घेतलं आहे. आता मग आपण हे सगळं ट्रान्सफर करून घेऊया पुन्हा. आणि आता मखाणे आपण बारीक करून घेऊया. हे सगळं झालं, आता आपण व्यवस्थित मखाण्याकडे वळूया. मखाणे आपण बारीक करून घेऊया. मखाणेसुद्धा सेम त्याची बारीक पावडर होते व्यवस्थित. हे बघा, बारीक पावडर करून घेतली आहे मी मखाणे, आणि ते सुद्धा याच्यामध्ये ट्रान्सफर केले. ओके, ही रेसिपी माझ्या मावशीची रेसिपी आहे, म्हणजे मी पाक करून नाही बनवले ते लाडू. मी गूळ याच्यामध्ये चिरलेला टाकणार आहे आता, आणि हाताने ना तो थोडासा चुरून घेणार. हाताने किंवा तुम्ही चमच्याने सुद्धा चुरून घेऊ शकता या जिन्नसमध्ये. हे जेवढे जिन्नस आहेत, हे जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये तुम्ही गूळ हा व्यवस्थित हाताने चुरून घेऊ शकता. ओके, आणि त्याच्यामध्ये मी आता वेलची पावडर टाकली आहे. तुम्ही जायफळ पावडरसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये. मी फक्त वेलची पावडर टाकली आहे. हे व्यवस्थित त्याला एकजीव करायचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हाताने पण चुरू शकता किंवा चमच्याने सुद्धा चुरू शकता. हे बघा, व्यवस्थित चुरून आपण व्यवस्थित ढवळून घेऊया. आणि आता इथे गूळ थोडासा खडे खडे राहिले आहेत, तर त्याच गोष्टीला आपण इथे पुन्हा मिक्सरमधून एकदा फिरवून घेऊया, म्हणजे ते पुन्हा गुळासोबत एकजीव होतील व्यवस्थित. हे बघा, हे मी गूळ टाकून हे जे मिश्रण होतं गूळ टाकून व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे तो गूळ मिक्स झाला आहे त्या मिश्रणामध्ये. आता मी तुम्हाला एक लाडू वळवून दाखवते. याच्यामध्ये तुम्हाला तूप वगैरे ॲडिशनल करायची काहीच गरज नाही आहे, आणि पाक बनवायचीसुद्धा काहीच गरज नाही आहे. हे बघा, एकदम व्यवस्थित लाडू बांधला जातो आहे. इथे काहीच गरज नाही पडत आहे तुपाची आणि गुळाचा पाक करायचीसुद्धा. व्यवस्थित बांधला जातो लाडू, जराही फुटत नाही आहे. हे बघा, जसा हवा तसा, आणि तेवढ्या साईजमध्ये तुम्ही तो आकार देऊ शकता. पुन्हा एकदा आपण काय करूया, जेवढं सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे सगळं एकदम फिरवून घेतलं मी, आणि हे मी लाडू इथे वळायला सुरुवात केली आहे. हे बघा, तुम्हाला मी सांगितलं की मी पाक अजिबात बनवून घेतला नाही आहे गुळाचा इथे, आणि काही एडिटिंग नाही आहे, काही कट वगैरे केलं नाही आहे. गुळाचा पाक मी अजिबात केला नाही आहे. तुम्ही बघितलं, गूळ मी जो चिरून घेतला होता तोच मी मिश्रणामध्ये मिक्स करून
तो मिक्सरमधून फिरवून घेतला आणि त्याचे व्यवस्थित असे लाडू वळतात सुद्धा आहे. त्यामुळे पाक बनवण्याची ते झंझटमारी करण्याची काहीच गरज नाही आहे. तुम्हाला पाकाची सवय असेल तुम्ही पाक बनवून करू शकता, पण ही माझ्या मावशीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली. तर एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही मेथीचा लाडू बनवून बघा आणि या थंडीमध्ये मेथीच्या लाडूचा आस्वाद घ्या. भरपूर पोषण असतं मेथीमध्ये, त्याच्यामध्ये केस गळतीचं प्रमाण कमी होतं आणि मुख्य म्हणजे डिलिव्हरीनंतर खूप खूप महत्त्वाचा असतो स्त्रियांसाठी मेथीचा लाडू. त्यामुळे रोज तुम्ही एक लाडू खा आणि स्वस्थ राहा, मस्त